सचिन अहिर यांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक। मंगळवारी मातोश्रीवर आमदारांची बैठक होणार। आमदार फुटीच्या शक्यतेमुळे बैठकीला महत्त्व। काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा। 20 कोटींच्या ऑफरसह आगामी निवडणुकीमध्ये आमदारकी देण्याची शिंदेंकडून आश्वासन। खासदार संजय राऊत यांचा दावा। कुठे थांबावं हे कळत नाही, त्याचा अंत वाईट। शेवटी फक्त 5 फूटच जागा लागणार आहे। फोडाफोडीवरून राऊतांचा नाव न घेता एकनाथ शिंदेंसह भाजपला टोला। दानचोरी विरोधात संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं घंटानाद आंदोलन। आमदार अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरू। दोषींवर कारवाई करण्याची मागणी। राम मंदिर दानचोरीवरून संजय राऊतांचा घणाघात। सीतामातेची 27 मंगळसूत्र चोरीला गेल्याचा आरोप। राम मंदिरातील दानाची चोरी करणारे कोण? राऊतांचा सवाल। पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडले। फक्त मेळावे घेऊन होणार नाही। टू द पॉइंट मधून सचिन अहिरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा। 12 पैकी 11 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी। मवियाच्या कल्याण काळेंना मतदारांचा हात, तर महायुतीचे 8 उमेदवार आधीच बिनविरोध। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस। मरीन ड्राईव्ह, कुर्ला, सायन परिसरात जोरदार। मुंबईकरांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा। पुण्याच्या मुंढवा परिसरात पावसामुळे डांबरी रस्ता खचला। रस्ता खचल्यानं टेम्पो अडकला। निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा स्थानिकांचा आरोप। रायगडच्या कर्जत खालापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवर। जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता। राज्यातील मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ। हतनूर, गोसीखुर्द, पानवल, हसणे धरणाचा पाणीसाठा वाढला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।